नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी यूट्यूबर गुरु. आणि या चॅनलमध्ये आपण यूट्यूबबद्दल ज्या नवीन नवीन गोष्टी अपडेट होतात, नवीन नवीन गोष्टी शिकायला या चॅनलसाठी आपण शिकण्यासाठी आपण हा चॅनल चालू केलेला आहे. तर यूट्यूबपासून पैसे कसे कमवायचे, ते यूट्यूबमध्ये व्हिडिओ कसे टाकायचे हे तर आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलंच आहे. परंतु काही यूट्यूबच्या ज्या पॉलिसीज असतात की जेणेकरून आपल्याला आपला चॅनल मॉनिटाईज करायचा असतो. मॉनिटाईज झाल्याशिवाय आपल्याला पैसा मिळू शकत नाही. परंतु ते मॉनिटाईज करण्यासाठी त्याचे काही नियम असतात, ते नियम आपल्याला फॉलो करावे लागतात. तर ह्या 1/1/2026 या तारखेपासून काही नियम जे आहेत यूट्यूबचे चेंज झालेले आहेत. तरी आपण ते कोणकोणते नियम आहे आपण ते जाणून घेऊया. ओके, पहिला जो नियम आहे की आपल्या यूट्यूब चॅनलवरती जो आपण यूट्यूब चॅनल चालू केलेला आहे तो यूट्यूब चॅनलवरती आपलं 2 स्टेप व्हेरिफिकेशन झालेलं आहे की नाही हे बघायचं आहे. 2 स्टेप व्हेरिफिकेशन म्हणजे काय? आपला जो मोबाईल नंबर आहे त्याचं व्हेरिफिकेशन होतं, ते 2 स्टेप व्हेरिफिकेशनमध्ये येतं. आणि सेटिंग्सवरती जाऊन आपण समजा YT स्टुडिओमध्ये जर त्याच्या सेटिंग्स असतात, क्रोमवरती जाऊन आपल्या चॅनलवरती जायचं आहे, सेटिंग्समध्ये जायचं आहे आणि त्याच्यावरती काही सेटिंग्स असतात ज्या 2 स्टेप व्हेरिफिकेशन म्हणतात त्यांना. आणि त्यातून आपल्याला मोबाईल नंबर जो आहे आपला तो आपल्याला काय करायचं आहे, त्याचं व्हेरिफिकेशन करायचं आहे. ओके, त्याच्यावर आपल्याला OTP वगैरे मिळतो, त्यावेळेस ते व्हेरिफिकेशन होतं. ते कंप्लीट झालेलं असलं पाहिजे, त्याच्यावर ग्रीन टिक आलेली पाहिजे, तर आपला चॅनल जो आहे मॉनिटाईज होऊ शकतो. नाहीतर काही लोक असं बघा की त्यांना फक्त एवढंच माहिती असतं की आपले 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाईम झाला म्हणजे आपला चॅनल मॉनिटाईज होईल, हे 100% असं त्यांना माहिती असतं. पण काही ज्या यूट्यूबच्या पॉलिसीज आहेत त्या फॉलो करत नाही आणि होतं काय की त्यांचे चॅनल मॉनिटाईज होत नाही. आता माझ्याकडे भरपूर असे क्लायंट येतात की त्यांचे 4000 वॉच टाईम झालेले आहेत, 1000 सबस्क्राईब बी झालेले आहेत आणि नंतर ते त्यांना यूट्यूबने पुढे स्टेप पण उघडून दिलेले आहे, म्हटलं नेक्स्ट स्टेप पण दिली आहे. परंतु कधी कधी काय होतं की त्यांना काहीतरी कंटेंट किंवा काहीतरी त्याच्यामध्ये सापडतं आणि तिथं त्यांचा जो चॅनल आहे तो डिमॉनिटाईज केला जातो किंवा तो मॉनिटाईज होतच नाही. तर अशा काही गोष्टी मला बघायला भेटल्या. तर त्या गोष्टी होऊ नये त्याच्यासाठी आपण हा जो आजचा व्हिडिओ आहे तो बनवलेला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ कंप्लीट बघा, कारण एक एक स्टेप खूप महत्त्वाची आहे. आणि आपण जर एक स्टेप जर मिस कराल आणि त्यामध्येच तुमचा चॅनल सापडला तर कदाचित तुमचं चॅनल मॉनिटाईज होणार नाही. ओके, तर पहिली गोष्ट आपण बघितली की आपला जो मोबाईल नंबर आहे तो चॅनल बरोबर व्हेरिफिकेशन झालेलं पाहिजे. ओके, दुसरा जो स्टेप आहे की आपल्या चॅनलवरती कोणतीही नो ॲक्टिव्ह कम्युनिटी ओके गाईडलाईन्स असं कोणत्याही प्रकारचं मॅसेज किंवा कम्युनिटी गाईडलाईन्स नाही पाहिजे. आता हे कम्युनिटी गाईडलाईन येते कधी, तर आपण जर कधी यूट्यूबच्या नियमांचं उल्लंघन केलं तर ह्या कम्युनिटी गाईडलाईन यूट्यूब देत असतं. म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये असं असतं की कम्युनिटी गाईडलाईन यूट्यूब कधी देतं की ज्यावेळेस आपल्या व्हिडिओमध्ये यूट्यूबला काहीतरी अपरिय सापडतं, म्हणजे ज्या गोष्टी करायला नको आहे किंवा आपण काही व्हिडिओ दाखवल्यानंतर जनतेवरती परिणाम होऊ शकतो किंवा काही परिणाम होऊ शकतात. आणि थोडक्यात सांगायचं झालं असं की समजा मारामारीचे व्हिडिओ आहे, त्याच्यानंतर आपले दुसरे व्हिडिओ असतात काही, की ते व्हिडिओ आपल्या चॅनलवरती नाही पाहिजे. तर अशा पद्धतीचे जर काही व्हिडिओ असतील तर त्याच्यावरती आपल्याला नो ॲक्टिव्ह कम्युनिटी गाईडलाईन असं मॅसेज येतो किंवा आपल्याला ती स्ट्राईक पडते त्याच्यावरती. ओके, तर आता हे झालं 2 नंबरचा ऑप्शन, त्याच्यावरती कोणतेही स्ट्राईक नको आपल्याला मॉनिटाईज करण्याच्या पहिले. ओके, त्यानंतर आपल्याला तिसरा नियम आहे की आपल्या चॅनलचा जो लोगो आहे तो प्रॉपर पाहिजे. आपल्या चॅनलला लोगो असला पाहिजे. काहींच्या चॅनल लोगोच नसतो, फक्त एक नाव लिहिलेलं असतं. तर असं नाही की आपल्या चॅनलवरती लोगो असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. त्यामुळे लोगो नसेल तर आपल्या चॅनलला लोगो लावून घ्या. आता त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट असते बघा, की आपण आपल्या चॅनलवरती ज्यावेळेस आपला चॅनल उघडतो आणि त्याच्यावरती बॅनर नावाचं एक ऑप्शन आहे, जिथं की आपण आपल्या चॅनलच्या वरती तो येतो
आता त्या बॅनर लावणं खूप गरजेचं आहे. आता तो बॅनर कसा तयार करायचा, काय करायचा, त्याचे मी व्हिडिओ तुम्हाला टाकणारच आहे. आणि येत नसेल तर मी तुम्हाला तो टोटली बॅनर कसा लावायचा काय ते पूर्ण या यूट्यूब चॅनलमध्ये सांगणार आहे मित्रांनो. ओके, तर बॅनर असणं गरजेचं आहे यूट्यूबच्या चॅनलवरती. आणि आपला जे म्हणतो आपला लोगो, तो लोगो असणं गरजेचं आहे. ओके, आता हे झालं 3. आता चौथी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या चॅनलचं डिस्क्रिप्शन. अबाव सेक्शनमध्ये आपल्या चॅनलचं डिस्क्रिप्शन असणं गरजेचं आहे की तुमचा चॅनल कोणत्या पद्धतीचा आहे, कोणत्या कॅटेगरीचा आहे आणि तुम्ही त्या चॅनलमधून लोकांना काय समजून सांगणार आहात किंवा काय सांगणार आहात, याच्यासाठी डिस्क्रिप्शन असणं गरजेचं आहे. आणि आपल्याला जर डिस्क्रिप्शन माहीत नसेल कसं लिहायचं आणि का लिहायचं, काय लिहायचं त्याच्यामध्ये, तर सरळ आपल्याला एक ऑप्शन दिलेला आहे. आपण ChatGPTवरती जायचं आहे. ChatGPT ॲप नसेल तर तो डाउनलोड करून घ्या. ChatGPTवरती जायचं आहे आणि तिथं आपल्याला एक टाईप करायचं आहे का आपला चॅनल कोणत्या पद्धतीचा आहे आणि आपण तिथं कोणकोणत्या पद्धतीचे व्हिडिओ टाकणार आहेत. त्याच्यासाठी त्यांना एक सजेस्ट करायची की आम्हाला याच्यावरती डिस्क्रिप्शन लिहून पाहिजे, तर ते खाली तुम्हाला असं लिहून देतील. म्हणजे जसं डिस्क्रिप्शन आपल्याला पाहिजे तसं ते खाली लिहून येईल आणि तसंची तसं कॉपी करून आपण आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकू शकतो. ओके, तर डिस्क्रिप्शन असणं महत्त्वाचं आहे मित्रांनो. तर तेही करा. खूप मित्रांच्या मी बघतो की डिस्क्रिप्शनच नसते व्हिडिओमध्ये, तर ते खूप असणं गरजेचं आहे. ओके, तर आता ह्या ज्या काही गोष्टी आहे, ज्या क्षुल्लक गोष्टी आहे त्या आपण फॉलो करत नाही. आणि फॉलो न केल्यामुळे होतं काय की आपला चॅनलवरती 4000 वॉच टाईम कंप्लीट होतो आणि साधारणतः 1000पेक्षाही जास्त सबस्क्रायबर पण पूर्ण होऊन जातात. परंतु काही गोष्टी आपल्याला माहीत नसल्यामुळे होतं की आपला चॅनल मॉनिटाईज होत नाही. ओके, आपण खूप दिवसाची मेहनत केलेली असते मित्रांनो. आपण 2-2, 3-3 वर्ष व्हिडिओ टाकत असतो, बनवत असतो, मेहनत करत असतो. पण ज्यावेळेस आपल्याला पैसे मिळायची गोष्ट येते त्यावेळेस आपला चॅनल मॉनिटाईज होत नाही. तर आपल्या काही क्षुल्लक गोष्टींमुळे असं व्हायला नको, म्हणूनच मी तुम्हाला आजच सजेस्ट करतोय, जर तसं काही असेल तर तुम्ही आधीच ते क्लिअर करा आणि मग व्हिडिओ बनवा. ओके, तर आता सगळ्यात महत्त्वाचा जो मेन मतलब पॉईंट आहे तो 5 नंबरचा, रियुज्ड कंटेंट. रियुज्ड कंटेंट म्हणजे काय असतं की एखादा जो कंटेंट आहे तो ऑलरेडी यूट्यूबला टाकलेला आहे आणि परत आपण तोच रिपीट करून परत यूट्यूबला टाकतोय किंवा दुसऱ्याचा कंटेंट उचलला, कॉपी केला आणि परत तो टाकतोय, तरी अशा वेळेस आपल्याला रियूज कंटेंट नावाचं जे स्ट्राईक आहे ती येऊ शकते आणि त्यामुळे पण आपला चॅनल डिमॉनिटाईज म्हणजे मॉनिटाईज होत नाही. ओके, आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपण असं पण करतो कधी कधी की आपला 2-2, 3-3 चॅनल असतात आणि आपण एका चॅनलवरचा व्हिडिओ घेतो, परत तोच व्हिडिओ दुसऱ्या चॅनलवरती टाकतो आणि व्ह्यूज घेण्याचा प्रयत्न करतो. परंतु होतं काय की जो चॅनल तुमचा मॉनिटाईज आहे त्याचंच कंटेंट आपण उचलून दुसऱ्या चॅनलवरती जर टाकत आहे, तर अशा वेळेस होतं काय की तो दुसऱ्या चॅनलवरती ऑलरेडी तिथं रियूज कंटेंट म्हणून ऑप्शन येतो, कारण तो ऑलरेडी पहिल्या चॅनलवरती यूज झालेला आहे मित्रांनो. जरी तो तुमचा कंटेंट असेल परंतु तुम्ही ऑलरेडी तो यूज केलेला आहे. ओके, मतलब दुसऱ्या ज्या चॅनलवरती आपण तो व्हिडिओ टाकला आहे तो पहिल्या चॅनलवरूनच कॉपी करून टाकला आहे, म्हणून तो चालणार नाही. ओके, आता हे जे काही आहेत की जे नियम आहे ते आपल्याला फॉलो करणं गरजेचं आहे मित्रांनो. ओके, आता 6वा जो नियम आहे, जो 6वा तुम्हाला मी सांगतोय तो खूप महत्त्वाचा आहे. तो म्हणजे लो एफर्ट. ओके, कंटेंट म्हणजे लो एफर्ट कंटेंट म्हणजे काय की आजकाल बघा मित्रांनो AI आलेला आहे. AIमुळे ते जे व्हिडिओ आहेत काही लोक त्याचे व्हिडिओ घेतात आणि जसेचे तसे आपल्या चॅनलवरती ते कॉपी करून टाकून देतात. ओके, त्याच्यामध्ये काहीही बदल करत नाही. अशा वेळेस सुद्धा तुम्हाला तो प्रॉब्लेम येऊ शकतो. तर ते व्हिडिओ तुम्ही घ्या, त्याला कन्वर्ट करा, त्याला स्वतःचे ऑडिओ किंवा व्हॉईस द्या, त्याच्यावरती तुम्ही काम करा, त्यावेळेस तुम्ही तो व्हिडिओ टाकला तर त्याला काही प्रॉब्लेम नाही. परंतु असाचे असा उचलला, असा टाकला तर त्याला प्रॉब्लेम येईल. त्याला लो एफर्ट कंटेंट म्हणून प्रॉब्लेम येऊ शकतो. मित्रांनो बघा, 6वा पॉईंट आहे आपला की मास्क प्रोड्यूस रिपिटेटिव्ह कंटेंट म्हणजे काय. आता हा मास रिपिटेटिव्ह कंटेंट
काय असतो आणि हा कधी आपल्याला प्रॉब्लेम म्हणजे आपल्याला कधी त्याचा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर थोडक्यात आपण बघतो यूट्यूबवरती खूप काही काही व्हिडिओ व्हायरल होतात आणि ते व्हायरल व्हिडिओच लोक कॉपी करतात आणि तेच कॉपी करून आपल्या चॅनलवरती टाकतात. त्यावर काही बदल वगैरे करत नाही, जसेचे तसे उचलतात आणि जसेचे तसे टाकतात. तर व्हायरल कंटेंट आपण काय, आणि दुसरी गोष्ट असंही करतो, जरी दुसऱ्याचा नसला तर आपण शक्यतो काय करतो माहिती आहे, की आपला समजा एखादा व्हिडिओ व्हायरल झाला, आता आपला एखादा व्हिडिओ व्हायरल झाला तर चांगली गोष्ट आहे, परंतु आपण काय करतो, तो व्हिडिओची परत कॉपी करतो आणि तसाची तसा व्हिडिओ परत दुसऱ्या वेळेस आपण तसा टाकून देतो. ॲक्च्युली तो पण व्हिडिओ व्हायरल होतो कारण तो सेम व्हिडिओ असतो, परंतु होतं काय की तो व्हिडिओ ऑलरेडी पहिले होता, तुम्ही काहीही बदल न करता त्याच्यामध्ये तुम्ही जसाची तसा टाकला तर हा प्रॉब्लेम तुम्हाला तुमच्या चॅनलवरती येऊ शकतो. तर हे काही जे नियम आता मी तुम्हाला सांगितले आहेत ते तुम्ही फॉलो करायचे आहे. जर तसं काही असेल तर तुम्ही आत्ताच सावध व्हा, कारण तुमचं चॅनल आता मॉनिटाईजला जाणार आहे आणि त्यावेळेस आपल्याला चॅनल मॉनिटाईजच करायचं आहे. ओके, तर ह्या सगळ्या काही गोष्टी आहेत की ज्या मी तुम्हाला एक एक गोष्टी माझ्या चॅनलमध्ये सांगत असतो, तर तुम्ही त्या फॉलो करावा अशी माझी इच्छा आहे. आणि प्रत्येकाचं चॅनल मला मॉनिटाईज करायचं आहे. ज्यांना पण काही प्रॉब्लेम असेल त्यांनी या कॉमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. मी प्रयत्न करेल त्यांचे प्रश्न जे आहेत ते सोडवण्याचा. ओके, तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला मी सर्व काही जे पॉईंट्स असतात जे आपल्याला मॉनिटायझेशनच्या वेळेस आपल्याला प्रॉब्लेम देऊ शकतात, ते हे प्रॉब्लेम मी आज तुम्हाला दाखवलेले आहेत. कोणकोणते पॉईंट आहेत त्याच्यामध्ये आपल्याला क्लिअर काम करायचं आहे आणि आपला चॅनल मॉनिटाईज करून घ्यायचं आहे. ओके, तर आजचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल, इन्फॉर्मेशन आपल्याला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आत्ताच आपल्या या चॅनलला, हक्काच्या चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या. आणि चला भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. जे नवीन अपडेट येईल मी तुम्हाला सांगतच राहील. तर तोपर्यंत नमस्कार, थँक्यू सो मच.